नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर शिफॉनच्या साड्या 1500 रुपयांपासून, मकर संक्रांत स्पेशल हँड पेंटेड साड्या, त्याच सोबत हँड पेंटेड ड्रेस मटेरियल्सची मोठी व्हरायटी आज आपण बघणार आहोत. रेडीमेड ब्लाउज पण आहे, सिल्क मार्क असलेल्या हँड पेंटेड साड्या पण आहेत. हे सगळं काही किती रेट्स मध्ये मिळतं हे सगळं काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. आज ही खरेदी मी करते पुण्यात, एक्झॅक्टली कुठे तर कर्वे नगर मध्ये. कोणाकडे तर द डिझायनर पॅलेट बाय प्राची असं या स्टोअरचं नाव आहे. प्राचीताई हा स्टुडिओ रन करतात. पोटनीस परिसर, शॉप नंबर 7A3 नावाची बिल्डिंग आहे. इथे त्यांचा हा स्टुडिओ आहे. दुसरा मेन लँडमार्क द्यायचं झालं तर कर्वे नगर मध्ये ना गिरिजा शंकर, इथे बोर्ड बघू शकता तुम्ही, गिरिजा शंकर आहे. गिरिजा शंकर विहारचा गेट नंबर 4 आहे ना, त्याच्या अगदीच अपोजिट साइडला A3 नावाची बिल्डिंग आहे, पोटनीस परिसर. इथे तुम्हाला द डिझायनर पॅलेट बाय प्राची असं स्टुडिओ बघायला मिळणार आहे. तर जास्त वेळ न घालवता कर्वे नगर येथे असलेल्या डिझायनर पॅलेट बाय प्राची या स्टुडिओला भेट देऊयात आणि त्यांच्याकडचं कलेक्शन पाहूयात. आतमध्ये जाण्यापूर्वी त्यांच्याकडे काय काय मिळतंय त्याचा एक त्यांनी साधारण बोर्ड इथे लावून ठेवलेला आहे. त्यामध्ये प्युअर सिल्क आहे, हँडलूम आहे, चंदेरी आहे, मल कॉटन आहे, लिनन आहे, मोडाल सिल्क, बनारसी, बांधणीच्या साड्या आहेत. त्यांची मेन स्पेशालिटी हँड पेंटेड आणि हँड ब्लॉक प्रिंटेड कलेक्शन मध्ये आहे. तर चला बघूयात काय नवीन कलेक्शन आलंय. मंडळी, द डिझायनर पॅलेट बाय प्राची मध्ये आलेलो आहोत आणि प्राचीताई आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. Thank you. Namaskar and welcome to the Designer Palette by Prachi Aishwarya and thank you for coming here. तर यंदा आपण काय नवीन कलेक्शन दाखवतोय हँड पेंटेड मध्ये? हँड पेंटेड मध्ये आपण मागच्या वेळेला बरेच वेळेला साड्या बघितलेल्या आहेत. ड्रेस मटेरियल आपण सांगतो पण आपला फोकस बऱ्यापैकी साड्यांवर असतो. बरोबर. ह्या वेळेला जे काही नवीन आम्ही खूप काम केलेलं आहे गेले 2 महिने आणि हे सगळं क्रिएट केलेलं आहे, तर ते आपण जरा दाखवूयात आज. ड्रेस मटेरियल्स आहेत सगळे हँड पेंटेड. वाव, मस्त. 3 पीस पण आहेत, 2 पीस पण आहेत. 2 प्रकारच्या फॅब्रिक्स मध्ये येतात. जे आपलं नेहमीचं अरविंद मिल्सचं प्रीमियम कॉटन आहे, त्याच्यावरती पेंटेड असतं विथ शिफॉन दुपट्टा. जे की हे त्यातले हे बघ, हे एकदम सॉफ्ट असतं. हे सगळं पेंटेड ऑल ओव्हर आणि ह्याला शिफॉनचा दुपट्टा विथ पेंटिंग. यात सगळे कलर्स, प्रत्येक डिझाईन मध्ये कलर्स मिळणार. अरे वा. सो व्हाईट वरती ह्याला ह्या ऑप्शनला ह्याला हे पण आहे, बॉटम पण आहे. सो दिस इज कुर्ता, दिस इज बॉटम, म्हणजे यू कॅन मेक अ पॅन्ट और सलवार आणि दुपट्टा. सो हा 3 पीस सेट आहे. आणि दुसरी जी व्हरायटी आहे ते आपल्याकडचं कॉटन सिल्क जे आहे. कॉटन सिल्क वरती हा टॉप आहे कॉटन सिल्कचा. हे सगळं हे डिझाईन आहे रोजेसचं. आणि हे सगळं फॅब्रिक पेंट, सगळं फॅब्रिक पेंटिंग, सगळं फॅब्रिक पेंट. ह्याची काळजी कशी घ्यायची? मोस्टली असं असतं हँड पेंटेड वस्तू घेतल्या तर ते वॉश कसं करायचं किंवा कशी काळजी घ्यायची? हे बेसिकली ऑलरेडी सेट केलेले रंग असतात, हे निघणार नाहीत, पील ऑफ होणार नाहीत. पण याची काळजी म्हणजे आपण रेकमेंड करतो, कॉटन सिल्क असल्यामुळे हे फॅब्रिक हे ड्राय क्लीन करायचं. हे ड्राय क्लिनिंग मध्ये अजिबात जात नाही, म्हणजे हे गोल्डन त्याच्यावर केलंय किंवा काय काही जाणार नाही. पण ह्याला आपण ऑर्गॅन्झाचा दुपट्टा करतो. आता हे आपण एक एक मोटिव्ह दाखवतोय याच्यामध्ये. प्रत्येक पॅटर्न मध्ये रंग हे मिळणार. वा, मस्त. हा झाला रोजेसचा. आता हा आहे सोनचाफा. एक मी काढून दाखवते. सोनचाफा आहे. अरे वा. सो हे ड्रेसचं फ्रंट साइड आहे ना? फ्रंट साइडला येणार. मी एक दाखवते म्हणजे आयडिया येईल. हा फ्रंट पूर्ण येणार. मस्त. सो हे गळ्याच्या इथे डिझाईन येईल, गळ्याच्या इथे, आणि त्याला हे पूर्ण ऑर्गॅन्झाचा दुपट्टा येणार. किती छान. आणि हे सगळं आपल्या इथे इनहाऊस होतं? इनहाऊस होतं, सगळं इनहाऊस होतं. मी दाखवते नंतर की आपण इथेच हे सगळं करतो. बर. संक्रांत आली आहे, राईट. हो. सो ब्लॅक कलर 3 पीस मधला हा एक ब्लॅक आहे, अरविंद मिल्सच्या कॉटन मधला विथ शिफॉन दुपट्टा. मस्त. शिफॉन दुपट्टा ऍक्च्युअली आधी जुन्या काळी खूप चालायचं ना, ते आता पुन्हा ट्रेंड मध्ये आलंय. शिफॉन दुपट्टा इज ऑल, इट्स कम्प्लिटली पेंटेड. किती छान आहे हे. दिस इज सुपर प्रिटी. आणि काय रेंज मध्ये जातात आपल्याकडे? आपल्याकडची ह्या पेंटेड सूट्सची रेंज साधारण 1750 पासून 2000 पर्यंत जाते. 1750 पासून ते 2000 पर्यंत जाते. मस्त. आणि आपल्याकडे स्टिचिंग करून मिळतं, म्हणजे स्टिचिंग आपल्याकडे नाही, आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं पण स्टिचिंग नाही देत. अच्छा, ओके ओके. हे चेरी ब्लॉसम्स केलेले, दॅट इज ऑल्सो इन वोग नाव. हे पण नाजूक त्याचं शेडिंग बघ, ते चेरी ब्लॉसमची फुलं आहेत सगळी. सो कुर्त्यावरती आणि विथ ऑर्गॅन्झा दुपट्टा. सो हे 2 पीस मध्ये आहे. 2 पीस मध्ये आहे. 2 पीसचे सगळे आपण इकडे मॅन्युफॅक्चर करतो. 3 पीसचे आपण वर्कशॉपला होतं काम. पण हे जे 2 पीस आता जे कॉटन सिल्क दाखवते ते सगळं इकडे बसून होतं. अरे वा. हे बोगनवेल. किती क्लास वाटतंय. आणि कलर्स वरती जे कलर्स युज केले गेले, जे मोटिव्ह युज केले गेलेत ना, प्रिटी, खूप सुंदर वाटतंय. ते डिझायनिंगच्या दृष्टीने थोडा तो विचार करायला लागतो की कशावरती कुठलं मोटिव्ह छान दिसेल, कुठल्या रंगावर, त्या दृष्टीने.
हे yoke वर येणार. किती मस्त वाटतंय हे. आणि फॅब्रिक पण खूप सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे. हे तुम्ही फंक्शनला पण घालू शकता. छान दिसतात ह्याचे शिवून ड्रेसेस. मंडळी तुम्ही बघितलं असेल आम्ही अजूनही एकही कलर रिपीट केला नाहीये. सो तुम्हाला इथे आलं तर अजूनही कलर ऑप्शन्स आणि डिझाईन ऑप्शन्स बघायला मिळतील. दिस इज ऑल्सो प्रिटी. मस्त. हे गिफ्टिंग साठी तर सुंदरच आहे, स्वतःसाठी पण मस्त आहे. येस, ही गिफ्टिंग रेंज खूप छान आहे. विथ ऑर्गॅन्झा दुपट्टा. विथ ऑर्गॅन्झा दुपट्टा. विथ ऑर्गॅन्झा. ते थोडस असं ड्रेसी लुक येतो ना, राईट, म्हणून मग ते ऑर्गॅन्झाचा दुपट्टा. हे आपलं फेवरेट, ऑल टाइम फेवरेट कमळ. मागच्या वेळेला पण मी दाखवली होती कमळाचं. कमळाचं आपल्याकडे खूप जातात. हा अजून एक 3 पीसचा प्रकार आहे. यात हे सगळे पॅटर्न जसं आपण म्हणलो त्याप्रमाणे एक एक आहे. मग ह्याच्यातले डिझाईन्स कलर्स आपल्याकडे मिळतील प्रत्येक डिझाईन मध्ये. वा. सो हे खूप लिमिटेड कलर्स आम्ही दाखवले मंडळी. इथे ठेवलेले आहे, तिथे बरंच स्टॉक आहे. तुम्ही ऑफकोर्स स्टोरला भेट दिली तर अजून बघता येईल. सो आता हँड पेंटेड मध्ये आपण साड्या तर बघूच पुढे, पण काय बजेट फ्रेंडली रेट्स मध्ये आपल्याकडे काय मिळतंय? बजेट फ्रेंडली आपण यावेळेला आणलेलं आहे. आपल्याकडे 1500 पासून आपण शिफॉन मधल्या साड्या आणलेल्या आहेत, जे कॉर्पोरेट कलेक्शन आहे किंवा गिफ्टिंग साठी देण्या घेण्यासाठी. तर त्यातले मी दाखवते. हे बघ. येस, हे बघ. या 1500च्या आहेत. डिजिटल प्रिंटेड आहे आणि त्याला हे लेसची बॉर्डर त्याला विणलेली आहे त्याच्यामध्ये. अरे वा, हे किती क्लास वाटतंय. मस्त. आणि इट कम्स विथ अ रनिंग ब्लाउज पीस. 1500 ओनली. 1500 ला? 1500, फक्त 1500. वा. हे शिफॉनची रेंज आहे, राईट? त्याच्यामध्ये बरेच डिझाईन्स अवेलेबल आहेत. प्रत्येक डिझाईन मध्ये रंग आहे आपल्याकडे. वा, इथे किती क्लास वाटतंय. आता सध्या ह्याचं खूप डिमांड आहे ना. खूपच. शिफॉन साड्या परत ट्रेंड मध्ये आल्यात आपल्या. म्हणजे मला आठवतंय पूर्वी माझी आई खूप नेसायची या साड्या नेसायची. त्याचे आता ट्रेंड मध्ये आलेलं आहे. किती क्लास वाटतायत हे. 1500 लाईट वेट अगदी मस्त. सो ह्यात प्रत्येकामध्ये रंग, लाईक आय टोल्ड यू, तिथे स्टॅक बघितलंस ना तर हा पूर्ण हे त्यातले अवेलेबल आहेत. प्रत्येकातलं डिझाईन, रंग अवेलेबल आहेत. क्लास वाटतंय. आणि हे बघा, येलो, पर्पल हे सगळे शेड्स ना जुन्या काळी खूप वापरले जायचे. सो हे पुन्हा ट्रेंड मध्ये आलंय. आणि त्याला एक वेगळा लुक दिलेला आहे विथ दॅट क्रोशा लेस जी दिलेली आहे बॉर्डरला. त्याच्यामुळे इट ऍड्स द डिफरंट टच. हे तुम्ही कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये पण नेसू शकता किंवा तुम्हाला लाईक आय सेड गिफ्टिंग साठी पण आपल्याला देता येते. मस्त. 1500 इज लाईक व्हेरी अफोर्डेबल रेंज. व्हॉट न्यू अजून काय? येस, मग न्यू आता आपल्याकडे ह्या वेळेला हे बघ, हा ऑर्गॅन्झाचा प्रकार आलेला आहे. डिजिटल प्रिंटेड ऑर्गॅन्झा. अगेन व्हेरी सॉफ्ट ऑर्गॅन्झा विथ लेस. किती छान, खूप सुंदर आहे हे. सो हे डिजिटल प्रिंट आहे. हे डिजिटल प्रिंट आहे. हे पेंट नाही, हे प्रिंटच आहे. पण हे खूप सुंदर दिसतं. याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन्स आहेत, कलर्स आहेत. मी एक एक लावलेलं आहे. एक एक तुम्हाला इथे फक्त दाखवते. बाकी आपल्या लोकांना स्टोरला यावं लागेल. हो, म्हणजे अजून कलर ऑप्शन्स बघायला, कारण की कमी वेळात आम्ही जास्त व्हरायटी दाखवण्याचा आज प्रयत्न करतोय. हा जो प्रकार आहे हा पण फंक्शन साठी आता फेस्टिव्ह सीझन आलेला आहे. साधारण ट्रायबल प्रिंट आहे. हे अगेन डिजिटल प्रिंट आहे. त्याला टॅसल्स आहेत. हे सगळे विथ ब्लाउज पीस येणार. आणि ह्याची काय रेंज जाते साधारण, जे आपण कलेक्शन आता बघतोय? साधारण 2500 स्टार्ट आहे. आता जे कलेक्शन आहे ते 2500 स्टार्टिंग अप टू 4500. ओके. वा, फंक्शनचं खूप सुंदर. सो गोल्डन म्हटलं तर किंवा अशा पद्धतीच्या साड्या म्हटलं तर रेखा स्टाईल साडी असं म्हटलं जातं जास्त करून. सो ही खूपच सुंदर दिसते. आणि ह्याच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर डिजिटल प्रिंट आहेत, शिवाय सेल्फ डिझाईन पण आतमध्ये आहे. खूप मस्त वाटतं. दिस इज अ पॉकेट फ्रेंडली रेंज, म्हणजे अफोर्डेबल फॉर एव्हरीबडी. हे बघ, हे आणखीन एक सुंदर डिजिटल प्रिंट आहे. वा. आणि याच्यासोबत खालती हे जरी काम केलंय ना, त्यामुळे खूप सुंदर फंक्शन साठी वगैरे युज केलं जाऊ शकतं. आता हळदी कुंकू वगैरे असेल तेव्हा नेसायला जाण्यासाठी मस्त. जे काळे नेसू शकत नाहीत, हे बघा त्याचा पल्लू आहे विविंगचा पूर्ण. क्लास आहे. डिफरंट लुक. आणि अगेन सॉफ्ट आहे, म्हणजे फुगणार नाही, अजिबात फुगत नाही. हे विविंगचं मोटिफ आहेच प्लस डिजिटल प्रिंट. हे ड्युएल आहे बघ, ऑल ओव्हर विविंग करून त्याच्यावर प्रिंटिंग केलेलं आहे. मस्त. सो दिस इज अनदर डिफरंट थिंग. हे आपल्याकडे मागच्या वेळेला खूप पॉप्युलर झालं होतं. मागच्या व्हिडिओ मधनं खूप इन्क्वायरीज आल्या होत्या. ह्या वेळेला नवीन कलर्स आहेत पूर्ण विविंग मधलं. नाईस. यात 8 रंग अवेलेबल आहेत. 8 रंग. आणि हा मटेरियल कोणता जातो? हे कॉटन सिल्क. कॉटन सिल्क. वा. कम्प्लीट विविंग पॅटर्न. मस्त. संक्रांत स्पेशल ब्लॅक. संक्रांत स्पेशल आपल्याला नंतर ते दाखवूया डिटेल मध्ये. पण ही एक ब्लॅक पूर्ण कॉटन सिल्क, अगेन विविंग मधली बॉर्डर आहे. वोवन आहे, कुठलंही प्रिंटिंग नाहीये, सगळं विविंग आहे. अरे वा, मस्त.
खूप युनिक कलेक्शन आम्ही दाखवतो हँड पेंटेड व्यतिरिक्त. तर हे खूप लिमिटेड कलर्स दाखवतोय. बराच स्टॉक इथे बराच ठेवण्यात आलेला आहे. आम्ही अजूनही बरीच व्हरायटी दाखवणार आहोतच. हे बाटिकचं आहे. याचे पण बरेच इन्क्वायरीज मागच्या वेळेला आले होते. सिक्वेन्स वालं बाटिक आहे. तर हे परत रिस्टॉक झालेले आणि ह्याच्यामध्ये रंग नवीन आलेले आहेत मागच्या वेळेपेक्षा. बाटिकची काय रेंज जाते आपल्याकडे? साधारण 2500. 2500. ओके. हे महत्वाचं ना, हे शिवलेलं आहे त्यामुळे सिक्वेन्स निघणार नाही. हे आतमध्येच शिवून ठेवलंय त्यांनी त्यामुळे हे निघणार नाही वॉश करताना. मस्त बनारसी पॅटर्न मध्ये आहे. वा. आणि याच्यावरती स्टोन वर्क आहे. कम्प्लीट स्टोन वर्क आहे. कम्प्लीट विविंग आहे. सॉफ्ट ह्याच्यामधलं हे बघ पूर्ण बनारसी पॅटर्न मधलं आहे. कम्प्लीट विविंगची साडी आहे. हा त्याचा पल्लू येणार. ब्लाउज पीस येणार. मस्त. सो हे सगळं हळदी कुंकू वगैरे आहे किंवा इव्हन लग्न कार्यामध्ये खूप छान दिसणार. हा एक प्रकार आहे. हा मी दाखवते उघडून. डिजिटल प्रिंट मध्ये कलमकारी. आपण पेंटेड कलमकारी बघतोच. आपल्याकडे हँड पेंटेड टसर असतं. तर हे सेमी मध्ये प्रिंटेड येणार. वा. आणि ह्याला जरीची बॉर्डर येणार. सो यू कॅन ऑप्ट फॉर द हँड पेंटेड टसर साडीज किंवा रेग्युलर युजला पाहिजे असेल तर तुम्ही हे प्रिंटेड कलमकारीच्या पण घेऊ शकता. ह्याच्यात पण रंग डिझाईन्स अवेलेबल आहेत. कम्स विथ अ रनिंग ब्लाउज पीस. मस्त. आणि काय रेंज जाते ह्याची साधारण? ह्याची रेंज साधारण दिस विल बी अबव 3000. अबाव 3000. ओके. आय थिंक 3.5ची आहे त्याची रेंज. त्याला रनिंग ब्लाउज पीस येणार. बर. हा एक फंक्शनच्या दृष्टीने बांधणी. घरचोला काइंड. चेक्स हे गोल्डन मधले. हे बघ खूप सुंदर. अगेन सॉफ्ट मटेरियल आहे. हे कुठल्याही या साड्यांची खासियत आपल्याकडच्यात की त्या फुलत नाहीत. हा बघा हा त्याचा पल्लू आहे. आणि सगळ्यां कम्स विथ अ रनिंग ब्लाउज पीस. हे खूप सुंदर दिसतंय. क्लास आहे ही पण साडी. म्हणजे ब्राईड साठी मस्त आहे. जी ऍक्च्युली लग्नानंतर देवदर्शनाला वगैरे जातात ना तेव्हा नेसायला मस्त आहे. ते चांगलेलं आहे. आपल्याकडे बांधणी मधला अजून एक प्रकार आहे. पूर्ण हे वर्क वाली. ही शिफॉन मधली आहे साडी. हे बघ ह्याच्यावर पूर्ण शिफॉन वरती हे वर्क केलं गेलंय. ह्याच्यात रंग अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या बांधणीचं स्टाईल वेगळी येईल ऑफकोर्स प्रत्येक साडीला. पण कामाचं स्वरूप हे असंच येणार. ह्याला ब्लाउज पीस आहे सेमी रॉ सिल्क मधला. ब्लाउज पीस वर पण पूर्ण हे असं काम येणार पिटन वर्कचं. वा. प्रिटी वाटते हे पण. सो ते फंक्शन साठी सगळं चांगलं आहे. अजून विविंग मधलं पॅटर्न म्हणजे ह्यावेळेला म्हणशील सगळं ह्यावेळेला नवीनच दाखवते. आणि हे खरंच खूप युनिक कलेक्शन आहे. हे बघ हा पल्लू आहे. ही साडी आहे विथ बॉर्डर. वा. आणि ब्लाउज पीस आहे. याच्यामध्ये सगळ्यांमध्ये 7 ते 8 रंग अवेलेबल आहेत प्रत्येक पॅटर्न मध्ये. अरे वा. याच्यामध्ये पण हे बघ हे गोल्डन आहे त्याच्यामध्ये. आणि हे कुठलंही प्रिंट नाहीये. मी परत एकदा सांगतेय हे सगळं अख्खं विविंग आहे. कुठलंही हे प्रिंटेड नाहीये. सगळं हातमागावरच काम आहे. नाही हातमाग नाही. हे पॉवरलूम आहे. विविंग केलेलं आहे. कुठलंही हे नाहीये प्रिंट नाहीये. जे आपल्याला वाटतं की डिजिटल प्रिंट आहे किंवा काय. अजून हा आपला एक प्रकार आहे. तो आपल्याकडे त्याच्यात पण रंग आलेले आहेत. अगेन विविंग मधलं फंक्शनचं. हे बघ हे सगळे गुलाब आहेत ना. सगळे विविंग केलेले. हो. आणि ते विविंग ऍक्च्युली जाणवत आहे. साडी व्यतिरिक्त त्याच्यावर हात फिरवलं तर फीलच वेगळा येतोय त्याचा. सुंदर. याच्यात ह्याला अतिशय सुंदर असं ब्लाउज पीस आहे. हा ब्लाउज पीस आहे ना लाइनिंगचा. मस्त. याच्यात पण रंग पण याच्यात सगळे पेस्टल कलर्स आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत त्यातले. ग्रेट. हे आपलं जास्वंदीचं हे ना तुला सांगायचं म्हणजे खास कारण की आपला मागचा व्हिडिओ झाला आणि जास्वंदीचं हे दाखवलं मी व्हिडिओमध्ये. तर खूप लोकांनी येऊन सांगितलं आम्हाला तेच पाहिजे. आणि हे ना लग्नाच्या साठी देण्या घेण्यासाठी गिफ्टिंगला क्लोज फॅमिली मेंबर्स साठी म्हणजे हे आम्हाला जास्त घेतलं करावं लागलं. वा. रिस्टॉक करावं लागलं. हे बघ खूप सुंदर. हे सगळ्यात मोठं फुल खाली येणार. अख्ख्या साडीभर असं येणार. आणि पूर्ण त्याच्यावर सिक्वेन्स आहेत. छोटे छोटे आणि विविंगचं आहे पूर्ण. हे बघ वा. क्लास वाटते ना ही साडी. काय रेंज मध्ये जाते ही पर्टिक्युलर? 2500. सो दिस रेंज इज लाईक हे अगदीच म्हणजे रेंज पण अशी खूप नाहीये पण ऍट द सेम टाइम दिसायला पण छान आहे. आता ह्यात एक प्रीमियम आहेत 1-2 त्या पण दाखवते. सॉफ्ट सिल्क मध्ये पूर्ण हँड एम्ब्रॉयडरी आहे. हे बघ काम बघतो. अरे वा. काठावरती आहे आणि पदरावरती आहे. हो. काठावरती कांथा वर्क आहे. बंगाली जे असतं ते. येस. आणि ह्याच्यावरती पूर्ण फ्रेंच नॉट्स आणि ह्याचं काम आहे बघ.
पूर्ण हेवी पीस आहे. आणि हे थोडं 3D लुक देतंय. 3D लुक देतोय. हात फिरवून तू बघितलंस पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे ती. वा, पुढून आणि मागून तुम्हाला बघा दिसेल लगेच की ते सगळं हँड एम्ब्रॉयडरी आहे म्हणून. आणि प्लस हे जे गोल्डन गोल्डन बुट्टे आहेत ते वोवन आहेत. अरे वा, मी प्रिंट नाहीये. वा, सुंदर आहे. आणि कलर किती गोड आहे ह्याचा. ह्याच्यात सगळे पेस्टल्स आहेत. ह्याच्यात 4 कलर्स येतात. ऑल पेस्टल्स. ग्रीन येतो, ब्लू येतो, मस्टर्ड येतो, ग्रीन आणि पिंक येतो. सो हे 4 शेड्स आहेत. हे एक प्रकारचं काम आहे. बरं, काय रेंज जाते त्याची साधारण. दिस विल बी अबव 4000. दिस विल बी 4500 अप्रॉक्सिमेट. आणि त्यातच आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे हा, दॅट इज इव्हन हेवियर. ह्याची बॉर्डर बघ. ह्याच्या बॉर्डरला खूप सुंदर, म्हणजे ज्यांना पारंपरिक पद्धतीच्या साड्या नेसून कंटाळा आलाय त्यांच्यासाठी काही युनिक ऑप्शन्स म्हणून असे ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता. पण तुम्ही त्या फंक्शनला नेसू शकता अशा. ह्याचा पण पल्लू. वा, पल्लू बघा किती छान आहे ह्याचा. सो एकदम हेवी लुक आहे पल्लूवरती. तुम्ही जर फ्लोटिंग पल्लू ठेवला तर जर त्याचा लुक जास्त दिसू शकतोय. ह्याचं फॅब्रिक आहे सेमी टस्सर. सेमी टस्सर फॅब्रिक मध्ये केलेलं आहे. आणि पूर्ण काम हाताचं आहे त्याच्यामुळे त्याचा लुक एक वेगळाच येतो. हा अजून एक प्रकार आपला सॉफ्ट सिल्क मधला जे म्हणतो आपण. दिस विल बी अ पॉकेट फ्रेंडली रेंज. याची मी प्राइस सांगते 2500. पण साडी बघ पूर्ण हे डिजिटल प्रिंट आणि त्याच्यावरती विविंग विथ डिजिटल प्रिंट. जे मगाशी दाखवलं त्यातला वेगळाच प्रकार आहे हा. ही पण फुलणार नाही साडी. प्रीमियम रेंज आहे. म्हणजे ह्या रेंज मधली प्रीमियम आहे. पॉकेट फ्रेंडली आहे. साडी बघून वाटणार नाही की ह्या रेंजची आहे. ही नेसल्यावर खूप छान दिसते. हे बघ, हा काठपदराची साडी आहे. पण ऍट द सेम टाइम विथ प्रिंटिंग पण. हे बघ खूप सुंदर आहे. आणि तसाच ब्लाउज पीस आहे विविंग वाला. वा, हातात घेऊन बघ साडी खूप लाईट वेट आहे. मस्त. हे कॅरी पण ही फुलणार नाही. तरीही फुलणार नाही. मस्त वाटतंय ना हे. ऍक्च्युली दिस इज व्हेरी प्रिटी. मस्त, काहीतरी युनिक वेगळं. आणि एक छोटीशी म्हणजे ज्वेलरी जर घातली तरी साडी तरी लुक आपला एक वेगळा होऊ शकतो. म्हणजे खूप घालायची गरज नाही. ओके, ह्यातले दाखवलेले आहेत काही. मग हे परत विविंग मधले आपलेच येणार. येस, हे गिफ्टिंग रेंज साठी मस्त. कॉटन सिल्क बनारसी स्टाईल. मस्त. काय रेंज मध्ये जातात हे. 2.5च्या आसपासच येणार. ओके, मस्त. सो आता हे तर झालं. आपल्याकडे ब्लाउजचं पण खूप मोठी रेंज आहे राईट. त्याच्यावरती येऊयातच आपण. पण त्याच्या आधी मला इथलं काय कलेक्शन वेगळं आहे ते जाणून घ्यायचंय. बरं, यातलं मला दाखवते मी. हे आपले ड्रेस मटेरियल्स आहेत. काही कुर्तीज आहेत. आपल्याकडे काही ऑफर्स आहेत त्या आपण नंतर पाहिजे तर सांग. किंवा कुर्तीज वरती पण आपल्याकडे ऑफर आहे. 10% ऑफ आहेत. जी कुर्तीजची रेंज रेडी टू वेअर आहेत ती. ड्रेस मटेरियल्स हँड पेंटेड मधलेच आहेत. मगाशी दाखवलेली अजून व्हरायटी आहे. ओके, आता आपण जे स्टँडला बघितलेले होते त्यातले ही सगळी व्हरायटी आहे. हे त्या 1500 वाल्या ज्या मी म्हणाले. हे 1500 वाल्या. ह्या सगळ्या बाकीच्या डिजिटल प्रिंटेड आहेत. त्या सगळ्या सॉफ्ट सिल्क आहेत. अरे वा. आणि वरती सेक्शन आहे ते काय. वरती सेक्शन आहे ना त्याच्यावर आपल्याकडे ऑफर्स आहेत. 10 to 25% डिस्काउंट आहे. तो पण स्टॉक फ्रेश आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याकडे स्टॉक बराच आहे. सो आपण त्याच्यावरती ह्या मंथसाठी म्हणजे जानेवारी महिनाभर. अच्छा, कारण संक्रांत आहे, सण आहे, तर काही अजून लागतंय. त्याच्यात काळ्या पण आहेत, सगळ्या रंगाच्या आहेत. पण आपण 10 ते 25% ह्याच्या एमआरपी वरती जे काही लेबल वरती त्याच्यावरती आपण डिस्काउंट देणार आहोत. या सेक्शन वरचं जो वरती सेक्शन आहे ना त्याच्यावरती आपल्याकडे ऑफर्स आहेत. ग्रेट, मस्त. ह्याच्यामधल्या आहेत विविंग मधल्या. ह्या ब्लॅकचं सेक्शन कडे आपण नंतर येऊयात. हे पूर्ण संक्रांत स्पेशल आहे. ओके, मग हे आपल्याकडे मल कॉटन आहे. जामदानी आहे. जामदानी पण आपल्याकडे 1500च्या आहेत. एखादी कार्ड कुठली पाहिजे काढू. काढ ना, कुठली पाहिजे ती. ही जामदानी म्हणजे कॉटन बेस असतो. 15 हातात धर, हलकी आहे ही. म्हणजे ह्याला 2 लोक घेतात. एक तर थोडेसे एज वाले असतात त्यांना नेसायला बरी पडते. किंवा दुसरं कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये त्याच्यावर वर्किंग थोडं कम्फर्टेबल राहते. चांगली तास नेसून बसून काम करता आलं पाहिजे. आणि ह्याच्यात युजली सगळे पेस्टल्स येतात. तर हे आपल्याकडे सगळं ह्याचा कलर चार्ट आहे. हे बघ, पीच आहे, पिंक आहे, ग्रीन, लेमन येलो, व्हाईट, सगळे व्हरायटी त्याच्यामध्ये. आणि मल कॉटन मध्ये काय रेंज जाते आपल्याकडे. मल कॉटनची 1500 प्रीमियम मल कॉटन आहे. हँड ब्लॉक आहे. मी एक दाखवते. ओरिजिनल हँड ब्लॉक आहे. हे कुठलंही स्क्रीन नाहीये त्याच्यामुळे फरक आहे. आणि दिस इज ओरिजिनल मल. दिस इज नॉट साधं कॉटन.
सो यू कॅन मेक आउट द डिफरन्स. मस्त सॉफ्टनेस जाणवते लगेच. आणि ह्या साड्या ना उंचीला बऱ्याच असतात. हे नाही होत की कुठेतरी कमी पडली वगैरे असं होत नाही. आणि हे ओरिजिनल ब्लॉक प्रिंट असल्यामुळे ना ह्याचं जे अनइव्हननेस आहे ना दॅट इज द मेन ब्युटी. खरं तर पुढचं ओरिजिनल हँड ब्लॉक प्रिंट. वा गुड वन. सो मल कॉटनची पण व्हरायटी आहे यांच्याकडे. नाईस. मग हे आपले मोडालची आहे व्हरायटी. मग हे आपले सगळे आता आपण जे सगळे स्टँडवर बघितले ना त्यातलं कलेक्शन इथे आहे. सगळं कलेक्शन आहे त्यातलं. ओके. हे सगळे भरपूर त्याच्यामध्ये रेंज आहे. 2500 पासून ते साधारण 4600 पर्यंतची रेंज ह्याच्यात आहे. अरे वा मस्त. आता मला तुम्ही जी नेसली आहे हँड पेंटेड साडी त्यातली व्हरायटी बघायला आवडेल. हो दाखवते. ही विष्णुपुरी प्युअर विष्णुपुरी सिल्क आहे. ओके. नेहमीप्रमाणे फक्त तू हात लावून बघ. वा. हे सिल्कचे डाईज आहेत. हँड पेंटिंग आहे. आपण मगाशी बघितलं ते फॅब्रिक पेंटिंग होतं. कुर्ता दुपट्टा सेट्स होते ते फॅब्रिक पेंटिंग होतं. त्यातल्या साड्या पण आहेत आपल्याकडे. आपण मॅनिक्विनला पण नेसवलेली आहे बघ त्यातली. पण त्याच्यात आणि याच्यात फरक आहे की दोज आर फॅब्रिक पेंट्स. हे जे आहे हे सिल्क पेंट्स आहे. पूर्ण तुम्ही साडी बघितली तर तलम साडी आहे. एकदम मऊ आहे. फुलत नाही. प्युअर सिल्क, सिल्क मार्क सर्टिफाईड. आणि हे सगळे सिल्कचे डाय आहेत. हे हात लावून तुम्हाला कळणार नाही की हे वरतून खासियत. फॅब्रिक आणि ह्याच्यातला हा फरक आहे की सगळंच हँड पेंटेड असतं. पण मग ह्याची प्राइस जास्त का कारण हे सिल्क डाईज आहेत. हो नाईस. मस्त. खूप सुंदर दिसते ही साडी विथ ब्लाउज पीस येणार. इट कम्स विथ अ ब्लाउज पीस. 6.5 मीटरची साडी असते. प्युअर विष्णुपुरी सिल्क असतं 3 प्लायचं. ओके. 3 प्लाय म्हणजे एक धागा जो असतो 3 धागे मिळून तो दोरा करून त्याचं विणतात. सो 3 प्लाय बाय 3 प्लाय असं विणून ही साडी तयार करतात. साधारण वजन ह्याचं 325च्या आसपास, 300 ते 325च्या आसपास अप्रॉक्सिमेट वजन असतं. सो लाईट वेट साडी आहे. कॅरी करायला चांगले. ह्यातले आता आपण व्हरायटी बघूयात. येस. ओके. सो मगाशी आपण इकॉनॉमिक रेंज बरंच बघितलं पण आता जरा प्रीमियम रेंज कडे पण येऊयात की आपल्याकडे प्रीमियम रेंज मध्ये नवीन काय आलेलं आहे. प्रीमियम रेंज मध्ये नवीन आपल्याकडे हँड पेंटेड आहे विष्णुपुरी सिल्क जे मगाशी आपण म्हणलो मी नेसली आहे त्यातले. आणि हा एक नवीन प्रकार आहे मलबरी सिल्क. हे डिजिटल प्रिंटेड आहे. हे अजूनही सॉफ्ट आहे. ह्याच्यापेक्षाही हे सॉफ्ट असतं. डिजिटल प्रिंट आहे. मस्त. हे पूर्ण असं बारात कन्सेप्टनी केलेलं आहे. वा. दिस इज ऑल व्हेरी सॉफ्ट. ग्रेट. हा एक प्रकार आहे. मग आपले विष्णुपुरी जे आपण म्हणतोय हँड पेंटेड सगळे वेगवेगळे कलर्स आहेत. येल्लो आहे, पिंक. हे सगळे हँड पेंटेड आहेत. सगळे हँड पेंटेड आहेत. वा. पण याच्यामध्ये ना रंग मागितले तर रंग मला म्हणजे असा बऱ्यापैकी अनुभव येतो की रंग ह्या डिझाईन मध्ये वेगळा कलर आहे का तर त्याने सिंगल डिझाईन सिंगल कलर होतो कारण हाताचं काम आहे ना. ओके. दिस सेम पीस विल नॉट बी अवेलेबल लाईक दिस वन इफ यू से की मेक इट इन पिंक और मेक इट इन रेड तर ते अवघड आहे कारण शेड रेप्लिकेशन पण होत नाही कारण नो 2 पीसेस आर अलाइक. आता हा एक पीस फक्त मला दाखवायचा. हे बघ लोटस आहे पूर्ण. किती सुंदर आहे हे. सही. हे पदर आहे ना त्याचा. पदर आहे आणि अख्ख्या साडीवरती हे असे लोटस येणार. वा. म्हणजे 1 लेडी 1 साडी असं कॉन्सेप्ट आहे. येस. म्हणजे हे डिझाईन मागितलं ना मला मी देईन सेम डिझाईन देईन पण साडीच्या बेस शेड मध्ये थोडा 19-20चा फरक येणार कारण हाताचं काम आहे. सो नो 2 साडीज आर अलाइक. दॅट इज द मीनिंग. 100% अलाइक मिळणार नाही. दिस इज बाटिक. वा. पूर्ण मोम बाटिक आहे. ह्या सगळ्या साड्या विथ रनिंग ब्लाउज पीस आहेत. बाटिक मध्ये यावेळेला आपल्याकडे काही नवीन डिझाईन्स आलेले आहेत. बाटिक सध्या खूप ट्रेंड मध्ये आलाय ना. येस येस ट्रेंड मध्ये आहे. दिसतं पण खूप छान. करायला फार एलिगंट दिसतं. स्टायलिश दिसतात या सगळ्या साड्या. आणि काय रेंज मध्ये जातात आपल्याकडे या. दीज आर अबाव 7,000. अबाव 7,000. ओके. 7 सुरुवात होते मग डिपेंडिंग ऑन काम किती आहे कमी जास्त म्हणून मी ना अप्रॉक्सिमेट सांगते. स्टार्टिंग रेंज सांगते मी एक्झॅक्ट सांगत नाही कारण थोडंफार काम. प्रत्येक साडीची प्राइस वेगळी असू शकते. प्रत्येक साडीची वेगळी असू शकते. आणि ह्या सगळ्या साड्यांवरती सिल्क मार्क दिसतंय. येस. सिल्क मार्क सर्टिफाईड साड्या आहेत. प्युअर सिल्क आहेत त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही तुम्हाला धास्ती नको. हा ब्लाउज पीस. हा त्याचा पल्लू. पल्लू किती गोड आहे. मस्तच. हे आय थिंक व्हाईट बेस असल्यामुळे 26 जानेवारीला वगैरे शाळा कॉलेजमध्ये जेव्हा टीचर्स वगैरे असतात त्यांच्यासाठी पण एक चांगलं ऑप्शन आहे. त्या पण आहेत आपल्याकडे व्हाईट मधल्या. त्या पण दाखवता येतील. हे बघ सुंदर. सो कम्प्लीट साडी तुम्हाला प्लेन मिळेल. काठावरती आणि पदरावरती मात्र तुम्हाला हँड पेंटेड केलेलं. हे हँड ब्लॉक आहे. हे जे आहेत ना हे ब्लॉक्स वापरलेत. सिमिलरली हे जे हे पेंट केलंय हे बघ हे तुम्हाला दिसेल
इथे जे पेंट हो. पट्टे जे ओव्हरलॅप झालेत ते, आणि हे ब्लॉक आहेत त्याच्यावर ब्लॉक प्रिंटचे ब्लॉक प्रिंट. हा मस्त. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सध्या बघू शकता मंडळी, त्यांच्या इन हाऊस म्हणजे त्यांच्याकडे इन हाऊस हँड पेंटिंगचं काम केलं जातं. फॅब्रिक पेंटिंग जे मगाशी आम्ही म्हणत होतो ते इन हाऊस केलं जातं. ते तुम्ही स्क्रीनवर सध्या बघू शकता. ही किती सुंदर आहे. ही पण सुंदर आहे. हा पण जरा कलर इन ट्रेंड होता मागच्या वर्षीपासून दिस इज मोर इन ट्रेंड. आता हे झालं विष्णुपुरी. आता मी 2 टसर दाखवतेय. हे बघ, कलमकारी टसर ऑल ओव्हर का. मगाशी आपण कलमकारी बघितली ती प्रिंटेड होती. मी म्हणाले ना आपल्याकडे पेंटेड ज्या असतात तर आपल्याकडे ह्याला खूप डिमांड असते. हे बघ, ऑल ओव्हर हे असं काम असतं या साडी. वा, सही, खूप सुंदर आहे. ही अख्खी साडी, ह्याला जरीची बॉर्डर येणार, अख्ख्या साडी भर काम येणार. ह्याची रेंज 10,000च्या वर असते. 10,000च्या वर कलमकारीची असते. मग त्याच्यावर थोडंफार फरक होतो किती काम येते. हा त्याचा ब्लाउज पीस आहे. जरीचे काठपदर म्हणजे आपल्याला काठापदराची ज्यांना साडी लागते त्यांच्यासाठी स्टार्टिंग रेंज याची 10,000 आहे. बर. हे बघा मंडळी, आम्ही जे म्हणत होतो सिल्क मार्क, तुम्हाला प्रत्येक साडीवर ते बघायला मिळेल. जे सिल्क मार्क जे आहेत त्या साड्या जेव्हा तुम्ही इकडनं घेणार तेव्हा त्याच्यावरती तुम्हाला QR दिसेल आणि त्यांचं सोबत असं टॅग लावलेलं दिसेल. हे एक दाखवते. कमळ, आमचा लोगोच कमळ आहे. त्यामुळे कमळाच्या इंटिरियर पण सगळं तसंच आहे सगळे. सो ही एक साडी कमळाची आहे. हे बघा, हे फक्त मी उचलून दाखवते हलकं. हे बघा, वा, सही. सो मला विचारायचं की कोणी कस्टमायझेशन करून मागितलं, समजा एखादी साडी आहे त्यांच्याकडे, प्लेन साडी आहे, त्याच्यावरती जर कलर करून हवंय किंवा आता पेंट करून हवंय, समथिंग लाईक दॅट. बऱ्याचदा असं असतं ना की आपल्या काही जणांकडे प्लेन साड्या असतात, तर ते तुम्ही करून देता का? किंवा तुमच्याकडे कस्टमायझेशन कसं होतं? कस्टमायझेशन होतं म्हणजे तुम्हाला हे हँड पेंटिंग ह्याच्यात सिल्क मध्ये तर नाही होत आता कस्टमायझेशन. पूर्वी करायचो फॉर द रिझन बिंग की मी म्हणाले तसे नोटनुसार युजर आले. बरोबर, एक पॅटर्न बघून सांगितलं अशीच पाहिजे एक्झॅक्ट, हाताचं काम आहे, प्रोसेस आहे, नाही मिळू शकत. पण जे फॅब्रिक पेंटिंग आहे, फॅब्रिक पेंटिंग मध्ये आम्ही तुम्हाला चॉईस देतो की फॉर एक्झाम्पल मग अशी बोगनवेलची फुलं होती, बोगनवेलची फुलं रेड मध्ये करू किंवा आता ब्लॅक वरती बोगनवेल आहे, तुम्ही व्हाईट वर करून देऊ शकता का? हो, कारण आम्ही इथे बसून ते करतो. आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रेस मटेरियल्स आणि साड्या त्याच्यात कस्टमायझेशन फॅब्रिक पेंटिंग मध्ये होतं, सिल्क पेंटिंग मध्ये होत नाही. हे जे हँड पेंटिंग आहे ह्याच्यात होत नाही. अच्छा, ग्रेट. म्हणजे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की कस्टमायझेशन कशा पद्धतीचं यांच्याकडे मिळू शकतं. ग्रेट. सो हे कलेक्शन आहेच, पण आता मगाशी आपण संक्रांतसाठी म्हणत होतो, तर संक्रांतसाठी पण आपल्याकडे हँड पेंटेड किंवा हँड पेंटेड आहे, हेवी रेंज मधल्या सगळ्या साड्या आहेत त्या पण दाखवते. म्हणजे वी हॅव ऑल रेंजेस फॉर संक्रांत. संक्रांत कलेक्शनच वेगळे, ते दाखवूयात. ओके. सो आता आपण ब्लॅक कलेक्शन पाहतोय खास मकर संक्रांतसाठीचं. तर काय कलेक्शन आहे आपल्याकडे त्यामध्ये? आपल्याकडे प्युअर सिल्कचं आहे जे मी दाखवते. ह्याची स्टार्टिंग रेंज आहे 5,750 पासून. ओके. हे जे आहे हे प्युअर सिल्क आहे. अगेन विष्णुपुरी, हे हँड ब्लॉक प्रिंट आहे. बरं. आणि प्रत्येक साडीवर सिल्क मार्क येणार. हँड ब्लॉक प्रिंट आहे विथ ब्लाउज पीस. 6.5 मीटरची काळ्या रंगाची साडी आहे फॉर संक्रांत. हा एक प्रकार आहे. देन वी मूव्ह ऑन टू द हँड पेंटेड प्रीमियम रेंज. हा अतिशय सुंदर एक ही साडी आहे. ही आता खास संक्रांतीसाठी करून घेतलेली आहे. मोरपीस. मोरपीस, मोरपीस आपल्याकडे. हे बघ, ह्याचा हे बघ, पूर्ण हा साडीवर असा पदरावर असा मोर आहे. हा किती क्लास वाटतंय, खूप सुंदर आहे हे, मस्त. आणि ह्याचा ब्लाउज पीस पण असणार आहे. ब्लाउज पीस आहे. ब्लाउज पीस हा असा त्याला आहे आणि ब्लाउज पीस वर पण मोरपीस आहेत. अरे वा, सुंदर. काठावर येणार आणि अख्ख्या साडीवर हे असं मोरपीस येणार. मस्त. ह्या साड्यांची सगळ्यांची रेंज ह्याची 7,000च्या आसपास आहे. ओके. फॅब्रिक सेम येणार हे, आणि हे मग तू म्हणशील की फरक का प्राइसिंग मध्ये? डिझाईन, कारण हे बेसिकली ब्लॉक प्रिंटच्या प्राइस थोडीशी कमी असते आणि दुसरी गोष्ट डिझाईन जास्त इंट्रिकेट आहे. ओके. सो नाहीतर आपल्याकडे या 6.5 पासून सुरूच होतात, पण ही जी आहे ही पर्टिक्युलर साडीची जरा थोडी जास्ती आहे प्राइस. हे बघ, हे सदाफुलीची फुलं आहेत. वा, सुंदर. सो आता जो तुम्ही पार्ट पाहताय साडीचा तो पदर आहे पूर्ण, आणि तुम्हाला कम्प्लीट साडीवर हे अशा पद्धतीची डिझाईन दिसेल. मस्त. आणि हा त्याचा ब्लाउज पीस. ब्लाउज पीस वर पण स्लीव्स वर किंवा बॅक वर तुम्ही काम घेऊ शकता. पूर्ण हेवी ब्लाउज पीस आहे ह्याचा. मस्त. सो हा एक प्रकार आहे. आणि काही लोक असतात ते म्हणतात की ब्लॅक नको पूर्ण, पण संक्रांत आहे सो काहीतरी म्हणजे संक्रांतीचं पण फील आला पाहिजे पण काळं पण नकोय. बरोबर. काय त्याच्यासाठी पण आपल्याकडे आहे ऑप्शन. बाटिक मध्ये आपण करून घेतलेला आहे. बेस साडीचा
मँगो येल्लो आहे आणि ह्याला ब्लॅक असं काम केलेलं आहे. अरे वा, म्हणजे अगदी मिनिमलिस्टिक काम जे म्हणतो त्या पद्धतीचं. ग्रेट. दिस इज कम्प्लीट बाटिक. ही अजून एक आहे संक्रांतीचीच स्पेशल. हे बघ, ही पण वा, किती सुंदर आहे. ह्याच्यावरती हलव्याचे दागिने खूप सुंदर खूप दिसतील. सुंदर. त्यांची पहिली संक्रांत आहे त्यांच्यासाठी तर कमाल. त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे. मस्त. इव्हन ह्या साड्या कधी कधी बारशाला नेतात. कधी कधी बारशाच्या वेळेला ब्लॅक कलरची साडी नेसतात काही लोकांमध्ये. जिच्या मुलाचं किंवा मुलीचं बारसं आहे तर ती मुलगी काळी साडी जेव्हा नेसते तेव्हा ह्यातले पण माझ्याकडनं घेऊन गेलेले आहेत लोक. अरे वा, की जरा थोडं डिझायनर टच ट्रेडिशनल बारशासारख्या इव्हेंटला पण सुंदर. आणि त्यातली ही एक वेगळी डिझाईन. अच्छा, ह्याच्यामध्ये कम्प्लीट साडी भरलेली आहे. कम्प्लीट वेगळी. ही ब्लॉक आहे, हँड ब्लॉक प्रिंट आहे. पण याला जसं आपण म्हणलो तसं की मिनिमलिस्टिक लुक. बेसिक साडी ब्लॅक आहे पण त्याच्यावरती रेड येलो व्हाईटचं डिझाईन प्रिंट केलेलं आहे. येलो त्याचा ब्लाउज पीस आहे आणि येलो पल्लू आहे. अरे वा, मस्त. पूर्ण प्लेन पल्लू येणार पण साडी भरली आहे. कमळ ह्याच्यावर ही ब्लॉक प्रिंट केली आहे, ही पेंट नाही केली आहे. अच्छा, ओके. आणि आणखीन प्रीमियम काही पाहिजे असेल तर पहिल्या संक्रांतीसाठी थोडं डिझायनर वेअर हे दिस इज ऑर्गॅन्झा. आपलं जे नेहमीच चालणार आहे हे संक्रांतीसाठी ब्लॅक करून घेतलेलं. हे बघ, हेवी हँडवर्क आहे म्हणून उलट करून बघ. हँडवर्क आहे, सगळं हँडवर्क आहे. ब्लाउज पीस हेवी असतो ह्याचा. सगळ्या ब्लाउज पीस वर पण काम येतं. अरे वा, फुलत नाही, काही नाही. हे एक ऑप्शन आहे. हे पण एक आहे संक्रांत आणि नंतर मग ही पार्टीवेअरला पण होऊ शकते साडी. हे बघ, हे ब्लॅक ऑन ब्लॅक. ब्लॅक वरतीच ब्लॅक काम केलं गेलंय. क्लास वाटतंय हे. पूर्ण सगळं हाताचं काम आहे. सही. हा एक प्रकार आहे. आणि मग आपल्याकडे टसर मध्ये जे असतात अजून प्रीमियम काही पाहिजे असेल तर पारसी वर्क मागच्या वेळेला दाखवलं त्यातलंच डिझाईन एक वेगळं आहे. बरं, पारसी वर्क मध्ये ऑर्गॅन्झा मध्ये आपल्याकडे रंग आहेत डिझाईनचे. ते ब्लॅक म्हणून मी एवढं सगळं आज दाखवणं शक्य नाहीये पण प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याकडे डिझाईन्स उपलब्ध आहेत. वा, पारसी वर्क, टसर सिल्क, एम्ब्रॉयडरी. आणि टिपिकल ब्लॅक नाही वाटत, थोडं ग्रे आणि थोडं सिल्वर टच असं आहे त्यामुळे. सो दिस इज नॉट ऍब्सोल्युटली जेट ब्लॅक. हे कसं जेट ब्लॅक आहे. सो हा पण एक ऑप्शन आहे आपल्याकडे. मस्त. ओके, ऑर्गॅन्झातले पण कलर्स आहेत. मी फक्त ह्याच्यातलं आता 2 फक्त मध्ये काढतीये. ऑर्गॅन्झा मी म्हणले त्याप्रमाणे हेवी मधला हा एक नवीन डिझाईन आहे आपल्याकडे, पर्पल. वा, ह्याच्यावरती सगळं काम आहे. मोती आहे, जरदोसी आहे, खूप छान वाटतंय. हे टिश्यू ऑर्गॅन्झा आहे. मस्त. रिसेप्शन साठी. आणि त्यातलाच आणखीन एक नवीन डिझाईन आलेलं आहे हेवी ऑर्गॅन्झा मधलं, ते दाखवते. आणखीन पण आहेत पण त्याच्यासाठी स्टोरला यावंच लागेल. आणि याची रेंज काय जाते साधारण ऑर्गॅन्झाची? ऑर्गॅन्झाची अबाव 10,000 जाणार. अबाव 10,000. हे जे वर्कवाल्या ज्या आहेत ना त्या. कारण फॅब्रिक ऑर्गॅन्झा मध्ये खूप फरक पडतो. अगं सगळे इन जनरल ऑर्गॅन्झा म्हणतात पण दॅट इज अ डिफरन्स. 2,500 मध्ये पण मिळते, 10,000 मध्ये पण मिळते. आपल्याकडे काही आहेत त्या 14,000च्या पण ऑर्गॅन्झा आहेत, हँडवर्कवाल्या, हँड पेंटिंग वाल्या. सो इट डिपेंड्स ऑन द काइंड ऑफ फॅब्रिक यूज अँड द काइंड ऑफ वर्क डन. ह्या झाल्या प्रीमियम रेंजच्या संक्रांतीच्या. आणखीन रेग्युलर रेंजच्या पण आपल्याकडे 2,000 पासूनच्या पण आहेत संक्रांतीच्या. आता ब्लॅक मध्ये ही कोणती रेंज म्हणाला? 2,000 पासून साधारण 2,200-2,300 पर्यंतची ही रेंज आहे. या पण अतिशय सुंदर आहेत. बनारसी पॅटर्न आहेत, कॉटन सिल्क आहेत, विविंग वाले आहेत. मी एखादी उघडून दाखवते. हे बघ, याची रेंज खूप पॉकेट फ्रेंडली आहे पण छान आहे. म्हणजे या दिसतात खूप छान. काही कॉपरच्या जरवाल्या आहेत, काही मॅट वाल्या आहेत, काही ब्राईट वाल्या आहेत. कुठली दाखवू उघडून? ही एक आणि ही एक माझ्या मते एक अंदाज बांधता येईल प्रेक्षकांना. हे बघ, वा, पूर्ण मोठे बुट्टीवाले आणि स्कर्ट बॉर्डर. येस, हे बघ, नाईस. भरीव पल्लू आहे. आणि ह्याला ब्लाउज पीस असाच येणार कंटिन्युएशन. हे बघ, हा ह्याला पुढे ब्लाउज पीस आहे. सो ही पण छान दिसते. ह्याच्यावर पण हलव्याच्या दागिने काळ्यावरती कशावरही छानच दिसणार, नो डाऊट. सो ही एक आहे. आणि हे एक पॅटर्न आहे. हे साधारण रामायणातलं घेतलेलं आहे. जे स्वर्णचुरी असतं ना बंगालचं, प्युअर हेवी याच्यातलं. पण हे सॉफ्ट सिल्क मधलं आहे. दिस इज नॉट हँडलूम, दिस इज नॉट प्युअर सिल्क. हे ना डिझाईन खूप गोड आहे, असं रामायणातलं दिसतंय. बंगाल मधले जे स्वर्णचुरी किंवा बालुचरी असतात ना त्या धर्तीवर तयार केलेली आहे. पण ते सगळं प्युअर सिल्क असतं. हे सॉफ्ट सिल्क मध्ये पॉवरलूमच्या आहेत पण तेच डिझाईन. ती एक मजा त्या साड्या नेसण्याची. सो तेच पॅटर्न घेतलेलं आहे. अख्ख्या साडीभर हे असे बुट्टे आहेत. सुंदर.
आणि हे असं त्याचा पल्लू ब्लाउज पीस येणार. मस्त पॉकेट फ्रेंडली कलेक्शन आहे. ग्रेट. सो हे संक्रांतचं झालं, पण आपण एक गोष्ट मिस आउट नाही केली पाहिजे, ती म्हणजे रेडीमेड ब्लाऊज मध्ये पण बरीच व्हरायटी राईट. हो, त्यातलं कलेक्शन बघूया. आता आपण ब्लाऊजची व्हरायटी तर बघणार आहोतच, पण त्याआधी मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याच जणांचं असं असतं की डिस्काउंट तुम्ही देता का, कारण की इथे तुम्ही फिक्स रेट्स, नो बार्गेनिंग प्लीज असं लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे डिस्काउंट रेट्स कसे आहेत किंवा काय नेमकी प्रोसेस आहे? मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे की काही स्पेसिफिक साड्या आणि ब्लाउजेस पण आहेत ज्याच्यावरती आपण 10 to 25% काढलेलं आहे, पण त्या स्पेसिफिक ह्याच्यावर. बट अपार्ट फ्रॉम दॅट, जर तुम्ही आमच्याकडे 10,000ची खरेदी केली तर आम्ही फ्री गिफ्ट देतो तुम्हाला. आमच्यातर्फे एक छान गिफ्ट देणार 10,000 अँड अबव्हचं शॉपिंग केलं तर. वाह, मस्त, ग्रेट. चला ब्लाऊज बघूयात. बरं, आता हा ना सगळ्यात आपल्याकडचा हेवी पीस आहे, पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे ह्याच्यावरती. किती छान आहे. 3/4 स्लीव्हचं हल्ली ना ट्रेंडिंग आलंय, ट्रेंड आहे. हो, सिक्वेन आणि त्यासोबत मोती. किती क्लास वाटतंय. आणि मेन एवढं हेवी वर्क असून पण आतमध्ये अजिबात ते लागत नाहीये. द रिझन इज की आतमध्ये अस्तर लाइनिंग खूप चांगलं आहे. मस्त. सो हे आहे, दिस इज अ व्हेरी हेवी पीस. ह्याची रेंज साधारण 2,000च्या वरती जाते. ओके. आपण मागच्या वेळेला बघितलेले ब्लाउजेस होते, परत मी सांगते की आपल्याकडे साधारण 450 पासून ब्लाउजेस आहेत, पण आता जे आज दाखवणार आहे तर ते सगळे प्रीमियम रेंज मधलेच दाखवते. हे बघ, पूर्ण लेस आहे, लेस वाला. मस्त, व्हेरी हेवी पीस. खूप छान दिसतात, क्लासिक दिसतं. मस्त. हे तर प्लेन साडीवरती पण, प्लेन साडीवर, पेस्टल्स वर खूप छान दिसतं. हे स्लीवलेस आहेत. ऑल दीज आर रेडी साईज 38, ऑल्टरेबल अप टू 44. अच्छा, रेडी साईज आहे. आणि त्याच्यामध्ये स्लीव्स आहेत आपल्याकडे? स्लीव्स असतात. स्लीवलेसला काही ब्लाउजेसना स्लीव्स आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अटॅच करून घेऊ शकता. आता हा आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे ह्याच्यावरती. हे बघ, क्रेप मधला आहे, ह्याच्यावरती सगळी एम्ब्रॉयडरी आहे. मस्त. डिजिटल प्रिंट विथ वर्क ऑन इट. सो हे फंक्शनला किंवा आपल्या हेवी साड्यांवरती वगैरे छान दिसतात. राईट. आता हे जे आहे, आपण जे पेंटिंगच्या साड्या करतो फॅब्रिक पेंटिंगच्या, तर ह्या वेळेला हे ब्लाऊज पण केले बघ, पारिजातचे. अरे वा, ब्लाऊज आपली खासियत आहे. सो हे पारिजात किती छान. याच्यामध्ये प्लेन ब्लाउजेस वरती फुलं पेंट केलेली आहेत, त्याची पण व्हरायटी आहे. आणि आपल्याकडे ह्याच्यामध्ये कलर्स मिळतील का? येस, ह्याच्यामध्ये कलर्स मिळणार. हे बघा, वा, हे ब्लॅक संक्रांत स्पेशल. पूर्ण ह्याच्यावरती ही एम्ब्रॉयडरी आहे, स्लीव्स वरती पण आहे. मस्त. आणि हे सगळे 38 आणि 44 पर्यंत ऑल्टरेबल. ओके. जो मगाशी येलो बघितला त्यातले बाकी पण बरेच आहेत, म्हणजे तू नंतर दाखवू शकतेस ऐश्वर्या. येस, इथे बराच स्टॉक आहे त्यांचा. म्हणजे हा ब्लाऊजचा रेडी स्टॉक त्यांनी इथे ठेवलेला आहे. त्यामुळे खरेदीला आलात तर मग तुम्हाला असं नाही की ह्याच्यामध्ये हे नाही का ते नाही का, बरंच ऑप्शन्स आहेत. हे बघ, हे पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे ही. किती क्लास. हे प्रीमियम अगेन अरविंद मिल्सच कॉटन आहे, त्याच्यावरती हे काम करून घेतलेलं. हे आपण करून घेतो काम, त्याच्यामुळे सगळ्याला बुटीक फिनिश आहे. तू बघितलं असशील तर कामातला फाईननेस बघ, मस्त वाटतंय. हे रेडीमेड मध्ये पण मिळत नाही एवढं. नाही, रेडीमेडची फिनिश आणि आपल्याकडच्या ह्याची फिनिश त्याचाच फरक पडतो. हे अगेन मल्टिपल ह्याच्यावरती सगळ्यावरती जात आहे. बनारसी आहे. सो आणि किती कलर्स आहेत, कोणत्याही साडीवरती जाऊ शकतो. येस. आणि आता हा एक बेज आहे, बेस. अशाच ग्रीन, पिंक, रेड, ब्लू सगळ्या बेसचे आपल्याकडे ब्लाउजेस आहेत विथ दिस टाइप ऑफ वर्क. सो मल्टिपल साड्यांवर जाऊ शकतील असे. अरे वा, लाईक ह्याच्यात पण खूप कलर्स अवेलेबल. हे खूप महत्वाचं की एक ब्लाऊज असा ठेवाच की तो इतर साड्यांवरती युज केला जाऊ शकतो. येस, हा जरा एक अनयुज्युअल कलर आहे. खूप लोक हा मागतात, बरेच वेळेला हा नसतो. हे पण बनारसी मधलंच आहे. हे सगळं विविंग मधलं आहे. ह्याच्यात पण रंग अवेलेबल आहे, टोचणार नाही. मस्त. विविंग मधल्याचा फायदा एक असा असतो ना, वॉश केल्यानंतर ती निघत नाही. बऱ्याचदा असं असतं की गोल्डन आहे म्हटल्यावर वॉश खडी नाहीये, खडी जी असते ती निघते. हे लखनवी पॅटर्न. लखनवी, व्हेरी नाईस. हे तर कॉलेज गोईंग ज्या मुली आहेत, ट्रेडिशनल डेला वगैरे ह्याच्या खालती स्कर्ट वगैरे पण स्टाईल करून जाऊ शकतात. इतकं क्लास दिसतं हे. याच्यात पण खूप व्हरायटी अवेलेबल आहे. आपल्याकडे लखनवी मध्ये 3/4 पॅटर्न पण आहे आणि हे स्लीवलेस पण आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये स्लीव्स आहेत, ते तुम्ही स्लीव्स पण अटॅच करून घेऊ शकता. येस, हे बघा, ह्याच्या आतमध्ये स्लीव्स आहेत इथे. सो हे तुम्ही नंतर अटॅच करून घेऊ शकता. याच्यात पण 8 ते 10 रंग आता सध्या, एक 8 कलर्स आता स्टॉक मध्ये आहेत त्याच्या. अरे वा. आणि पेस्टल मिळते त्याच्यामध्ये? सगळे पेस्टल्स आहेत. पेस्टल्स हे बघ खूप सारे आहेत. इथे 2 तर लावलेले रंग, बाकीचे आत आहेत. हे बघ, मस्त पेस्टल्स मेनली आहेत. आपण आता बनारसी बघितलं होतं, त्यातलाच एक वेगळा प्रकार आहे.
अजून वेगळं पॅटर्न आहे, बेज मधलं आहे, बाकीचे कलर्स आहेत अवेलेबल. इट गोज ऑन ऑल साडीज, बऱ्यापैकी साड्यांवर जातं. अरे वा, म्हणजे मला असं म्हणायचंय की तुमच्याकडे समजा एखादी साडी आहे पण त्याच्यावरती चांगला ब्लाऊज पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही साडी घेऊन या, तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती मॅचिंग असा ब्लाऊज दिला जाईल. येस. बऱ्यापैकी काय होतं बऱ्याच वेळेला ना, रेडीमेड फ्रंट ओपन नसतात, बॅक ओपन ब्लाउजेस असतात. तर हा, आम्हाला बरोबर. अशी आपल्या मागच्या व्हिडिओ नंतर फीडबॅक आला होता की तुम्ही फ्रंट ओपन का नाही ठेवत. त्याच्यासाठी फ्रंट ओपन आपण बऱ्यापैकी करून घेतलेले आहेत. हे बघ, अगेन वा. ब्रोकेड मधले शिवून घेतलेलं आहे, फ्रंट ओपन आहे. याच्यात पण भरपूर रंग अवेलेबल आहेत या पॅटर्न मस्त. मध्ये. आणि सगळे आपल्याकडचे प्रिन्सेस कट असतात, त्याच्यामुळे ऑल्टरेशनला त्रास होत नाही, होत फक्त नाही, साईडने हा. ऑल्टरेशन असतं. ग्रेट. प्रत्येक ह्याच्यामध्ये मंडळी अस्तर लावण्यात आलेलं आहे. बऱ्याचदा आपण जे ब्लाऊज टेलरकडनं शिवून घेतो ना त्याच्यातही ते कधी कधी देत नाही, त्याचे वेगळे पैसे मोजतात. पण हे तुम्हाला रेडीमेड मध्ये एक अख्खा डिझाईन केलेलाच रेडीमेड ब्लाऊज आहे हा. मस्त. ह्याची सगळ्याची रेंज साधारण आपली 1000 पासन सगळ्यात पहिले दाखवलेला अबव 2000 होता. पण ह्या आता दाखवलेल्या ब्लाउजेस आहेत ते साधारण 1000 ते 1700च्या रेंज मधले आहेत. बाकीचे 1000 ते 1700. आता जे आज आपण दाखवलेले आहेत ते. पण आपल्याकडे आणखीन डेली युजचे 450 पासून सुरू ते स्टॉक मध्ये आहेतच, ते कधी बघू शकता. ग्रेट. आणि मला आता विचारायचं की ऑनलाईन समजा ऑर्डर घ्यायची असेल तर तुमची प्रोसेस काय आहे? ऑनलाईन करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आपण व्हॉट्सअप एक कॉल फिक्स करू शकतो, व्हिडिओ कॉल. त्याच्यामध्ये आम्ही दाखवू शकतो तुम्हाला. तुम्ही सांगा कुठलं पाहिजे ते, आणि कुरिअर चार्जेस भरून आपण कुरिअर करतो एनिवेअर इन इंडिया. असं करता येईल. किंवा मग कॉलला तुम्ही अवेलेबल नसलात, मे बी टाइम झोनचा पण प्रॉब्लेम होतो, तर तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट टाका. आम्ही तुम्हाला जे काही तुमची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे फोटोज टाकू आणि मग तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणखीन एक गोष्ट, आपल्या इंस्टाग्रामचा आपला इन्स्टा हँडल आहे द डिझायनर पॅलेट बाय प्राची. फेसबुकचं पेज आहे, हे पण बघून आपण रोज काही ना काहीतरी अपडेट करतो. त्यातले पण प्रोडक्ट्स आवडले तर स्क्रीनशॉट घेऊन पाठवा. वी विल रिव्हर्ट विथ ऑल द डिटेल्स. मस्त मंडळी, त्यांचं फेसबुक पेज, इन्स्टा पेज, त्याचं जे हँडल आहे ते स्क्रीनवर सध्या तुम्ही बघू शकता. तिथे जाऊन चेक करा, त्यांना फॉलो करा, जेणेकरून त्यांच्याकडे आलेलं नवीन कलेक्शन तुम्हाला बघता येईल. तर अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच प्राचिताई, वन्स अगेन. इतकी छान माहिती दिली, इतकी छान व्हरायटी दाखवली. मंडळी, तुम्हाला जर द डिझायनर पॅलेट बाय प्राची या स्टोरला भेट द्यायची असेल तर कुठे यायचंय? आता मी सध्या आहे कर्वेनगर येथे. कर्वेनगर मध्ये एक्झॅक्टली कुठे? तर गिरिजा शंकर विहार गेट नंबर 4 आहे ना, त्याच्या अगदी अपोजिटला तुम्हाला पोटनेस परिसर दिसेल. या बिल्डिंगचं किंवा या एरियाचं नाव आपण म्हणू शकतो. ह्याच्याच A3 असं बिल्डिंगचा नंबर दिसेल, त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला द डिझायनर पॅलेट बाय प्राची असं स्टोर बघायला मिळेल. तुम्ही इझिली गुगल मॅपवर टाकलं तरी सुद्धा यांचं लोकेशन इझी ऍक्सेसिबल आहे. त्यामुळे गुगल मॅप्स वापरत असाल तर लगेचच त्यावरती ऍड्रेस सापडू शकते. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.